नमस्कार, मी डॉक्टर रोहित भारती. श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन कार्यक्रम, प्रवास प्रतिभावंतांचा. या कार्यक्रमातील एक विशेष सेगमेंट ज्यामध्ये आपण करणार आहोत सन्मान नवदुर्गांचा. तर यामध्ये आपल्याला धुळे जिल्ह्यातील अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा परिचय होणार आहे. चला तर मग आज आपण भेटणार आहोत या नवदुर्गांपैकी पहिल्या दुर्गेला. आज आपल्या सोबत आहेत धुळे जिल्ह्यातील त्याचबरोबर समस्त महाराष्ट्रामध्ये गाजलेलं असं नाव ज्या सर्वोत्कृष्ट निवेदिका आहेत. आमंत्रित करीत आहोत पूनम बेडसे मॅडम यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं खूप मनपूर्वक स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलवर. आणि सन्मान नवदुर्गांचा या कार्यक्रमामध्ये तुमचा सन्मान करताना, तुमची मुलाखत घेताना आम्हाला विशेष आनंद होतोय. पूनम बेडसे मॅडम या धुळे आकाशवाणीच्या एक सर्वोत्कृष्ट निवेदिका आहेत. त्याचबरोबर सूत्रसंचालनामध्ये अनेक वर्षांपासून त्यांची कारकीर्द ही समस्त धुळे जिल्ह्याला माहिती आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी त्यांचे सूत्रसंचालनाचे कार्यक्रम होत असतात. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास त्यांच्याकडूनच. या मुलाखतीमध्ये पुढे जाताना मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की आतापर्यंतचा तुमचा हा सूत्रसंचालनाचा प्रवास आहे, याची एकंदरीत सुरुवात कशी झाली? निवेदनाचा जो माझा प्रवास आहे तो म्हणजे मी जेव्हा धुळे आकाशवाणीला लागली तर मला वाटतं 2007-08 मध्ये मी जॉईन झाली होती. जेव्हा पहिल्यांदाच मी आकाशवाणीला रुजू झाली, पहिली ड्युटी होती माझी. आकाशवाणीचा एक नियम आहे की पहिल्या महिन्यात तुम्हाला एकच ड्युटी दिली जाते ट्रान्समिशनसाठी, आणि तेव्हाच मी पहिल्याच महिन्यामध्ये आकाशवाणीच्या एकूण 6 ड्युटीज केल्या होत्या. म्हणजे मला तरी असं वाटतं की आकाशवाणीमधली जी निवेदिका आहे सगळ्यात नशीबवान मी आहे की मी सगळ्या बाजूने आजपर्यंत 6 ड्युट्या आकाशवाणीच्या हमखासपणे घेत आलेली आहे. आणि असा माझा निवेदिकेचा जो प्रवास आहे आजतागायत तो चालू आहे. आणि 16-17 वर्ष झालीत मी आज आकाशवाणीला निवेदिका म्हणून काम करत आहे. एकंदरीत मला तुमच्या बालपणाबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं होतं? आमचं बालपण शेतकरी कुटुंबातले, एका खेड्या गावातले आम्ही, 3 बहिणी आणि 1 भाऊ. आणि मी सगळ्यात लहान, म्हणजे शेंडफळ म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने. त्याच्यामुळे सर्वजण म्हणतात की तू नको होती पण जन्माला आली. आणि त्याच्यानंतर झालं असं की सगळ्यांमध्ये आज मी पुढे आहे, सगळीकडे माझं नाव प्रसिद्ध होत आहे. आणि त्या माध्यमातून आई वडिलांना एक अभिमानाचा तुरा रोवावा अशा पद्धतीने ते आज अभिमानाने सांगतात की आम्हाला नकोशी असणारी पूनम आज सगळीकडे पौर्णिमेचा उजेड पसरवते आहे, पौर्णिमेचा प्रकाश ती सर्वांना देते आहे. खरंच आपल्या नावाप्रमाणे खूप कमी लोकांना जगायला मिळतं. आणि आता त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने एक आता बऱ्याचदा नकुशी खूप जास्त प्रमाणामध्ये जनजागृती करण्याची वेळ आपल्यावर आली होती. आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण की आपण आपल्या मुलीला तिच्या करिअरला सपोर्ट केल्यानंतर ती आपल्याला किती मोठ्या थरापर्यंत घेऊन जाऊ शकते आणि प्रसिद्धी त्याचबरोबर प्रचंड मेहनत आणि नावलौकिक सुद्धा मिळवून देऊ शकते. हे सुद्धा मॅडम त्याचंच एक नक्की उदाहरण आपल्याला आपण म्हणू शकतो. तर पालकांचा एकंदरीत सपोर्ट कसा होता या सगळ्या करिअरसाठी? पालकांचा सपोर्ट म्हणजे शेतकरी कुटुंब आणि कमी पैशांमध्ये समाधानी असणारे माझे आई वडील. वेळ आली तर लोकांच्या शेतातही काम करून त्यांनी मला शिकवलं. आणि ते सगळं शिकवत असताना त्यांना कधी वेळच नव्हता की माझ्यासाठी वेळ त्यांनी दिला असेल म्हणून. पण जेव्हा माझ्या मैत्रिणी ज्या होत्या की त्या सर्व हाय लेवलच्या, म्हणजे म्हणायला गेलं तर माझ्या हुशारीमुळे त्या आम्ही सर्व सोबत होतो. पण त्यांच्यामधलं टॅलेंट, माझ्यामधलं टॅलेंट, आम्ही सर्व सोबत असायचो. आणि मी शेतकऱ्याची मुलगी, त्या शिक्षकांच्या मुली, त्याच्यामुळे एक वेगळं नातं आमच्यामध्ये. मला त्यांच्याबद्दल अट्रॅक्शन, त्यांना माझ्याबद्दल अट्रॅक्शन होतं. आणि या सर्व गोष्टींमध्ये आई वडिलांनी कधी वेळ दिलाच नाही असं म्हटलं तरी चालेल. पण फक्त मी माझ्या मैत्रिणींना बघून प्रेरित होत गेली आणि पुढे येत गेली. त्यानंतरचा प्रवास जो होता तो लग्नाकडे वळला. आणि लग्न झाल्यानंतर परिस्थिती बदलली. आणि मग नंतर मी आकाशवाणीसाठी ट्राय केला. ओके. आणि मग ह्या सगळ्याची म्हणजे आपण काही आपल्यात कलागुण आहेत त्यांना आपण वाव द्यायला पाहिजे वगैरे, हे शालेय जीवनातून समजलं की महाविद्यालयीन जीवनात समजलं?
शालेय जीवनापासूनच मी खूप म्हणजे म्हणतो ना आपण आगाऊ होती तसा प्रकार होता. म्हणजे आज आपण बघतो की ऑलराऊंडर व्यक्तिमत्व जे बघितलं जातं म्हटलं जातं तर ते सगळे गुण माझ्यामध्ये होते. म्हणजे कुठलाही कार्यक्रम असेल, गणपतीचा सीझन असेल, गरबा, दांडिया, नृत्य असेल तर प्रत्येक गावामध्ये म्हणजे गावामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक स्टेजवर मी असेलच. काही ठिकाणी भूताचा शो असेल, नाटक करायचं असेल तर ते लगेच म्हणायचे की नाही पूनमला आपण सांगू, ती छान करेल. काही ठिकाणी एक पात्री प्रयोग असेल तर त्याच्यासाठी मला सजेस्ट केलं जायचं. डान्स परफॉर्मन्स असेल तर ते लगेच मला सांगायचे. नाही आरती करायची असेल, सुरुवातीला सर्वांचं स्वागत करायचं असेल तर नक्कीच माझं आवर्जून त्या ठिकाणी नाव घेतलं जात होतं. आणि या माध्यमातून मला कळायला लागलं की अरे आपण लोकांच्या समोर गेल्यानंतर कमी वेळामध्ये आपलं खूप कौतुक पण होतं आणि सगळीकडे आपलं नाव पण निघत असतं आणि त्यासोबतच 2 पैसे पण आपल्याला मिळतात. आणि त्याच बरोबरीने मी पथनाट्यामध्ये उतरली. तर पथनाट्य करत असताना ह्या सगळ्या गोष्टी मला सहज शक्य झाल्यात. वा. आणि पथनाट्य ह्या संदर्भातला काय स्पेसिफिक अनुभव होता तुमचा? पथनाट्य करत असताना सुरुवातीला मला जेव्हा मी शिकली म्हणजे जेव्हा आमचं ट्रेनिंग झालं होतं सटाण्याला तेव्हा तर त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी अशा शिकवल्या गेल्यात की नाटक कसं करायचं असतं पथनाट्य करत असताना किंवा गावातल्या लोकांना जेव्हा एकंदरीत गोळा करायचं असतं, जमवायचं असतं तर त्यावेळेला तिथे कशा पद्धतीने आपण सादरीकरण केलं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी शिकत असताना साक्षरता अभियानावरची ती पथनाट्य होती आमची. पण ती सायंकाळी असायची. सायंकाळी 6 वाजता एक गाव असायचं आणि रात्री 9 वाजता दुसरं गाव असायचं. म्हणजे लोकांचा तो झोपायचा टाइम आणि त्यावेळेला दोघं गावं आमची एकाच वेळी कव्हर होत होती. ओके ओके ओके. आणि महाराष्ट्र शासनाचं होतं की कुठल्या योजनेअंतर्गत? महाराष्ट्र शासनाअंतर्गतच होते हे सगळे कार्यक्रम. आणि त्यावेळेला मला वाटतं आम्ही 36-38 गावं केली होती कव्हर आम्ही. ओके. म्हणजे खरी सुरुवात ही तुमची अभिनयापासून झाली आहे. आणि मग सूत्रसंचालनाचा हा प्रवास कधी ते वळण घेतलं आणि सूत्रसंचालिका म्हणून यावं असं कुठल्या गोष्टीवरून तुम्ही डिसाईड केलं आणि आता तो प्रवास सुरू आहे? जसं मी धुळ्यामध्ये आली, धुळ्यामध्ये आल्यानंतर आकाशवाणीकडे वळली. आकाशवाणीला जसाही मला चान्स मिळाला की या ठिकाणी आपण निवेदिका म्हणून आपण सिलेक्ट झालेलो आहोत त्यानंतरचा जो प्रवास होता की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, पहिली अनाउन्समेंट असेल ती कशी केली पाहिजे मग त्याचं आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं. मग ती ट्रेनिंग दिलं गेल्यानंतर आमची रिहर्सल घेण्यात आली. म्हणजे एक ड्युटी आम्हाला मॉर्निंग लावली जायची आणि एक नाईट ड्युटी दिली जात होती. मग त्या ड्युटीमध्ये आम्हाला आमच्याकडून करून घेतलं त्यांनी आणि त्या पद्धतीने ट्रेनिंगमध्ये आपण सक्सेस झाल्यानंतर सहज कोणीतरी म्हणाले की मॅडम तुम्ही बाहेर करू शकतात. मी म्हटलं नाही मला जमणार नाही. तर ते मला म्हणाले की नाही मॅडम तुम्ही करू शकतात, प्रयत्न तर करून बघा. मग मी म्हटलं ठीक आहे ना. एक अँकरिंग होतं घरच्यांचं होतं लग्नातलं आणि मग ते अँकरिंग मी केलं. मग ते अँकरिंग केल्यानंतर सर्वांनी खूप कौतुक केलं. मग खूप छान वाटलं मला की अरे एवढं कौतुक करताय, एवढं कौतुक करताय. आमचे ऋषिकेश सर आहेत, मी त्यांना फोन केला की सर आज मी या ठिकाणी जे अँकरिंग केलं तर माझं खूप सारं कौतुक होतं आहे आणि याचं श्रेय तुम्हाला जात आहे. मग ते मला बोलले की मॅडम फक्त श्रेय देऊन उपयोग नसतो, आपण जेव्हा खऱ्या जीवनामध्ये उतरतो तेव्हा पैसा खूप महत्वाचा असतो आणि पैशाला आपण महत्व हे दिलंच गेलं पाहिजे. आणि मग त्यावेळेला मला जाणवलं की आपण खरंच पैशांसाठी काहीतरी केलं पाहिजे. जसं आकाशवाणीला आपण 2 पैशांसाठी आपण आलो होतो तर त्याच माध्यमातून जेव्हा आपण निवेदिकेचा प्रवास आपण चालू केला, सूत्रसंचालनाकडे जशी मी वळली तर तेव्हापासून मला कळायला लागलं की नाही आपण पण 2 पैशांसाठी काम केलं पाहिजे. आणि तेव्हापासूनचा तो जो प्रवास आहे तो आजतागायत सुरू आहे. पण एक आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की जेव्हा पैशांचा विषय निघाला तेव्हा मी सहसा बोलत नव्हते की या कार्यक्रमाचं मानधन मला किती दिलं जाणार किंवा मानधन देणार की नाही असं. पण मग जेव्हा मी त्या सरांना सांगितलं की सर मला अशा अशा पद्धतीने त्यांनी कौतुक केलं तर तेव्हा सरांनी मला एकच शब्द सांगितला, मॅडम कौतुक आणि पोट भरत नसतं, पोट भरण्यासाठी पैसा महत्वाचा असतो. त्याच्यामुळे तुम्ही पैशाकडे फोकस करा आणि बाकीच्या गोष्टी करा. नाही बरोबर आहे. म्हणजे कला क्षेत्रात काम करतानाच अतिशय योग्य असं सत्य या ठिकाणी मॅडमांनी सांगितलं. छोट्या एका मंचापासून त्यांची झालेली सुरुवात, पाठीशी कुणी नसताना फक्त कलेवरची निष्ठा त्यांना आज एक प्रसिद्ध सूत्रसंचालिका म्हणून मिळालेल्या प्रसिद्धीमध्ये सांगून जाते.
तर सूत्रसंचालनाचा एकंदरीत हा जो प्रवास आहे हा लग्नानंतर सुरू झाला की लग्न आधी सुरू झाला होता? खरं पाहायला गेलं तर सूत्रसंचालनाचा जो प्रवास आहे तो आधीपासूनच माझ्यामध्ये होता. पण कसं असतं, शेतकरी कुटुंब म्हटल्यानंतर स्टेजवर गेलो तर बाकीच्यांना थोडंसं वेगळं वाटायचं की अरे ही कंटिन्यू स्टेजवरच असते. मग त्याच्यामुळे वडील पण म्हणायचे की अभ्यासाकडे लक्ष दे असं. मग लग्नानंतर जसं मी आकाशवाणीला जॉईन झाली, म्हणजे लग्न झालं त्याच्यानंतर थोडी परिस्थिती आमच्यावर आली आणि त्या परिस्थितीमधून मला काही निर्णय घ्यावे लागले. आणि नंतर मग मी जेव्हा साक्रीवरून धुळ्यामध्ये आली तर धुळ्याला आल्यानंतर मग तेव्हाच हा जो खरा प्रवास आहे तो चालू झाला माझा. अच्छा, मग ह्या सगळ्यामध्ये तुमच्या सासरच्या कुटुंबाची कशी मदत तुम्हाला, साथ तुम्हाला मिळाली? कारण ड्युटीचे टायमिंग्स असतील, स्केड्यूल्स असतील, त्यानंतर आकाशवाणीवर निवेदक म्हणून काम करायचं, ते कुठेतरी इंडस्ट्रीशी रिलेट करणारं होतं. आणि तर ह्या सगळ्यात त्यांचा सपोर्ट कसा होता? नक्कीच त्यांचा सपोर्ट तर चांगलाच होता. पण जसं पण मी आकाशवाणीसाठी धुळ्यामध्ये आली तर तेव्हा मी रूम केला होता इकडे. आणि आमचं छोटं कुटुंब आहे, माझे मिस्टर आहेत आणि माझी मुलगी आहे. मग आमचं 3 जणांचं कुटुंब असल्यामुळे जास्त करून मला बाकीच्या गोष्टींचा त्रास काही झाला नाही. म्हणजे जसं की आकाशवाणीची ड्युटी सकाळी 5 वाजता आमची असते, आजही असते. पण आकाशवाणीची ड्युटी करत असताना जेव्हा दुपारून मला घरी यायला 12 किंवा 1 वाजायचं, तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी ड्युटीला जाते तर घरचे आपले उपाशी असतात. मग त्याच्यासाठी मी स्वतःला काही गोष्टींचं असं म्हणजे म्हणतो ना वळण लावून घेतलं. 3:30 वाजता उठायचं सकाळी आणि स्वयंपाक करून ठेवायचा. त्याच्यामुळे मुलीचे पण हाल होत नव्हते आणि माझ्या मिस्टरांचे पण हाल होत नव्हते. म्हणजे जी कुरकुर होती की तू हे केलं नाही ते केलं नाही, त्या गोष्टी कधी घडल्या नाहीत. त्याच्यामुळे आजतागायत मी स्वतःला असं घडवून घेतलेलं आहे, कुठेही जायचं असेल तर घरात पहिले स्वयंपाक तयार ठेवायचा, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास हा होत नाही. या ठिकाणी अनेकविध उदाहरणांनी युक्त अशा या आजच्या दुर्गेचं रूप आपल्याला बघायला मिळतंय. कारण एखादी कला आपल्याला जोपासायची असेल, एखादं काम आपल्याला करायचं असेल, लग्नानंतर ती जबाबदारी पार पाडायची असेल, तर सगळ्यांसाठी जेवणाच्या वगैरे सुविधा उपलब्ध केल्यानंतर आपण आपल्या कामासाठी जाणं ही एक्स्ट्रा जबाबदारी स्त्रीला पार पाडावी लागते. आणि ती कशा पद्धतीने त्यांनी मॅनेज केली हे खरंच मॅडमांच्या या वक्तव्यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे. तर खूप छान वाटतंय ही मुलाखत घेताना तुमच्याकडून. तर एकंदरीत ज्यावेळी आकाशवाणीसाठी सिलेक्शन झालं, आणि कारण ती प्रोसेस प्रत्येकाच्याच आवाक्यातली नसते, खूप काही 2-3 प्रोसेसमधून जावं लागतं की फॉर्म भरणं असेल, इंटरव्ह्यूज असतील किंवा अनेक काही गोष्टी असतील. आणि इतक्या वर्षांपासून फक्त आकाशवाणीवर अँकरिंग करणं, तेही सातत्याने तुमचा आवाज धुळ्याच्या आकाशवाणी चॅनलला ऐकायला मिळणं किंवा आकाशवाणीला ऐकायला मिळणं, यासाठीचा एक अनुभव किंवा आता तुमच्या फिलिंग्स काय त्याबद्दलच्या, की इतक्या वर्षापासून तुम्ही आकाशवाणीला काम करताय, जो डे 1 कसा होता आणि आजचा अनुभव काय? नक्कीच सांगताना अतिशय आनंद होतो की जेव्हा सुरुवातीला मी आकाशवाणीला आली तेव्हा खूप सारी भीती होती, टेन्शन होतं. असं वाटायचं की पहिली अनाउन्समेंट आपली चुकली म्हणजे आमचे अधिकारी घरी बसून ऑब्झर्व करायचे, त्यांचा पण रेडिओ चालू असायचा, नाहीतर मग आमच्या स्टुडिओमध्ये येऊन ते समोर उभे असायचे आणि म्हणायचे की बोला. मग ते दडपण असायचं मनावर, आणि जर आपलं चुकलं तर हे आपल्याला काढून टाकतील ही एक मनामध्ये भीती पण होती. पण तेवढ्या कॉन्फिडन्सने आपण बोलत पण गेलो. आणि विशेष म्हणजे आतापर्यंत धुळे आकाशवाणीला जेवढे पण अधिकारी आलेत, सर्वांची नावं मी या ठिकाणी घेत नाही, पण जवळजवळ 2007 पासून आतापर्यंतच्या कालखंडामध्ये जेवढे अधिकारी धुळे आकाशवाणीला लाभलेत त्या सर्वांनी माझ्यावर एक जबाबदारी टाकत गेलेत की अरे जाऊ द्या ना, ती करून घेईल, चला आपण तिला करू द्या. आणि जेव्हा त्या अशा पद्धतीने माझ्यावर जबाबदारी टाकत गेले ना, मला टेन्शन यायचं की अरे मला नाही जमलं तर काय होणार, माझी ड्युटी जाणार. मग मी जास्त टेन्शनमध्ये यायची. पण नंतर मला कळायला लागलं की हे मुद्दामून आपल्याला अशा पद्धतीने करून घेतायत आपल्याकडून असं. मग त्याच्यामध्ये नानासाहेब पाटील असतील, दळवी सर असतील, सपकाळे सर असतील, म्हणजे असे बरेचशी नावं आहेत की त्यांच्यामुळे आज मी घडत गेली.
आणि त्यासोबतच आमचं एक आगळं आणि वेगळं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे आकाशवाणीचं, की ते सगळ्यांना हवंसं आजही वाटतं. जरी ते आज मुंबईला गेलेले असतील तरी ते आदरणीय यशवंत कवटे सर आमचे लायब्ररी मॅन होते. तर त्यांनी आम्हाला खूप सारं शिकवलं आणि ते प्रत्येक वेळेला एकच म्हणायचे की मॅडम घाबरतात कशाला, सहज जमेल तुम्हाला, करून घ्या तुम्ही असं. आणि अशा गोष्टींमधून म्हणजे कोणीतरी आपल्याला सहज सांगत जातं आणि आपण करत जातो. म्हणजे अशा पद्धतीने तेव्हाचा तो प्रवास होता. आणि आज असं झालेलं आहे, कोणी झोपेतही सांगितलं की पुन्हा उठ, रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि तुला ट्रान्समिशन करायचं आहे, तर त्या ट्रान्समिशन मध्ये आम्ही फक्त बसलेलो आहोत. झोपेतही आम्ही तेच बोलू शकतो. 100.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. चला तर श्रोतेहो, रात्रीचे 2 वाजले, ऐकूयात आपण हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. वा, हा आवाज तुम्ही आकाशवाणीवर कायम ऐकत असाल, ही अनाउन्समेंट तुम्ही कायम ऐकत असाल. आकाशवाणी ऐकण्याची खूप लोकांना आवड आहे अजून सुद्धा. तर हा आवाज यापुढे ऐका आणि या आवाजाला कायम सपोर्ट करत राहा. आणि खूप छान वाटलं खरं तर ह्या आमच्या YouTube चॅनलचं, या कार्यक्रमाचं भाग्य की ही अनाउन्समेंट आम्हाला लाईव्ह ऐकायला मिळाली. तर कधी तुम्हाला अशा रिक्वेस्ट येत असतील ना की सूत्रसंचालनाचे तुम्ही शिबिर घेऊ शकता, प्रशिक्षण शिबिर वगैरे घेऊ शकता, तर त्याबद्दल तुमचं एकंदरीत काय मत आहे की सूत्रसंचालन हा शिकण्याचा भाग आहे की ते उपजत असावं लागतं, की काय सांगाल त्याबद्दल? कसं असतं, परिस्थिती माणसाला कुठल्याही परिस्थितीमध्ये उभं करत असते. म्हणजे परिस्थिती माणसावर कशी येईल आणि तेव्हा आपल्यामध्ये गट्स काय आहेत ते आपल्याला ओळखता पण आलं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्यामध्ये उपजत गुण असतील आणि आपण लहानपणी कधीतरी स्वप्न बघितलेलं असतं. लहान असताना मला असं वाटायचं की माझा आकाशवाणीला एकतरी कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणजे खूप मोठी जिद्द होती माझी की असं वाटायचं अरे मला एकदा तरी आकाशवाणीला माझं काहीतरी यावं, म्हणजे मी काहीतरी बोलावं, काहीतरी मी सादर करावं. आणि तेव्हा जळगाव आकाशवाणी होतं. मग त्यानंतर म्हणजे ती ओढ इतकी मनामध्ये होती आणि ते अशा पद्धतीने माझं लहानपणीचं स्वप्न सक्सेस होईल हे मी कधी बघितलेलं पण नव्हतं. पण त्या गोष्टीला लग्नानंतर म्हणजे माझ्यावर जी परिस्थिती आली त्या परिस्थितीतून मला उभं राहावं लागलं आणि त्या परिस्थितीमधून मी निर्णय घेत असताना आकाशवाणी धुळेकडे वळली. आणि या सगळ्यामध्ये जास्त मोलाचा वाटा आहे तो म्हणजे माझ्या बहिणीचा आणि माझ्या मेहुण्यांचा. त्यांनी ऍक्च्युली गाडीमध्ये जात असताना अनाउन्समेंट ऐकली की आकाशवाणी धुळेला निवेदक आपण भरणार आहोत म्हणून. आणि एक आहे की जसं इतर जागांसाठी म्हणजे पेपरला बातमी येते वृत्तपत्रामध्ये की इथे जागा भरायची आहे, तिथे जागा भरायची आहे, तर असं आकाशवाणीसाठी कधीच पेपरमध्ये बातमी येत नसते. तर हे फक्त रेडिओवरूनच प्रसारित केलं जातं आणि त्या माध्यमातून माझ्या बहिणीने ते ऐकलं आणि तिने मला सजेस्ट केलं. मग तिने माझ्या बहिणीच्या म्हणजे बहिणीने तिच्या मिस्टरांना सांगितलं की तुझी बहीण एवढी ऍक्टिव्ह आहे, माझी बहीण ऍक्टिव्ह आहे, तर तिच्यासाठी काही होत असेल तर करता येईल का हो असं. मग त्या माध्यमातून मी ते करत गेली आणि उपजत गुण होते आणि त्याच्यामुळे मी तो निर्णय घेतला की नाही मी करू शकते. म्हणजे मला कळण्यापेक्षा बाकीच्यांना कळतं की अरे हा करू शकतो, याच्यामध्ये आहे, हे खूप महत्वाचं असतं. सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्या एकंदरीत प्रवासामध्ये तुम्ही फक्त सूत्रसंचालन ह्या एकट्या गोष्टीवर डिपेंड न राहता तुमचं कविता क्षेत्रातलं कवयित्री म्हणून असलेलं स्थान सुद्धा खूप महत्वाचं, उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर स्त्रियांच्या प्रोत्साहनासाठी सुद्धा अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले. तर त्या एकंदरीत गोष्टीबद्दल मला काय सांगाल? कवितांसंदर्भातला तुमचा प्रवास देखील जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. नक्कीच. कविता तर मी आधीपासूनच लिहित होती आणि नंतर जसं माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे वळण येत असतात पण कधीही कोणाजवळ मी व्यक्त केली नव्हती. आणि कविता वाचून दाखवण्यासाठी मला तसं स्टेजही कधी मिळालेलं नव्हतं. पण कवी संमेलन जे आहे तर त्याच्यामध्ये मी सहभाग घेत गेले किंवा निमंत्रित कवींमध्ये आपल्याला इन्व्हाइट करत गेले आणि त्या माध्यमातून मी माझी कविता लोकांपर्यंत पोहोचवत गेली. तर असंच एक सांगायला मला अतिशय आनंद होतो की सगळ्यांचा आवडता पाऊस, हा पाऊस जो आहे तो आला म्हणजे मला काहीतरी सुचतं आणि मी लिहित जाते. येस, आणि या वर्षी खूप जास्तच पाऊस, अजूनपर्यंत पाऊसच सुरू आहे, त्यामुळे नक्कीच आम्हाला आवडेल तुमची पावसाळी कविता ऐकायला. म्हणजे कसं असतं की पाऊस येतो, सगळ्यांना हवा हवासा वाटतो,
पण बऱ्याच जणांची मतमतांतर वेगळी असतात आणि प्रत्येक जण या पावसामध्ये कधी ना कधी एकदा तरी भेटलेला असतो. त्या पावसाबद्दल त्याची वेगवेगळी मतं असतात आणि तो कुठेतरी कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण या कवितेला, ह्या कविता लिहित असताना मी या पावसाला माझा एक मित्र म्हणून संबोधत असते आणि तो मित्र मला कशा पद्धतीने छळतो ते मी त्या कवितेमधून अनेक वेळा सादर करत असते. म्हणजे बऱ्याच वेळेला तो मला भेटण्याचं आमंत्रण देतो पण मी ते स्वीकारत नाही. मी म्हणते की अरे नको, मला वेळ नाही तुला भेटायला. आणि मग तो म्हणतो की तू फक्त बाहेर पड, बघतोच मी तू कशी मला भेटत नाही म्हणून. आणि अचानक आम्ही जेव्हा बाहेर पडतो, पावसाचं कुठे चिन्हही नसतं, पण अचानक मी बाहेर निघावं आणि त्याने मला रस्त्यात गाठावं आणि मग ती आमची दोघांची झालेली भेट असेल. आणि मग तेव्हा मला काहीतरी सुचत जातं आणि मी लिहित जाते की हा असाच काय म्हणतो त्याला, हट्टीपणा करत जातो आणि मला कुठेतरी रस्त्यात अडवतो आणि म्हणून तू मला आवडतो असं म्हटलं तरी ते चालू शकतं. म्हणजे कसं असतं, कविता लिहित असताना त्याचं माइंड त्या पद्धतीने विचार करत असतं. कधीतरी तो अवेळीच येतो. मी सकाळी रांगोळी काढलेली असते आणि तो अचानक पाऊस येतो आणि ती रांगोळी पुसून जातो. मग तेव्हा मला त्याच्याबद्दल काहीतरी बोलावंसं वाटतं, काहीतरी लिहावंसं वाटतं. अशाच पद्धतीने अनेक कविता माझ्या पावसावरच्या आहेत. ज्या दिवशी पाऊस आला त्या दिवशी मी लिहिलं नसेल तर लोकांचे मला फोन येतात, मॅडम तुमचा मित्र आलेला आहे, तुम्ही काही लिहिलं नाही का? अहो आम्हाला ऐकायचं होतं, वाचायचं होतं, पाठवा तरी. म्हणजे अशा पद्धतीने पाऊस आणि मी, आमचं दोघांचं एक समीकरण आहे. तो माझा लाडका आहे, मी त्याची लाडकी आहे. नाही, खरंच कविता हे आपल्यातल्या संवेदनांचं उत्कट चित्रण असतं आणि त्यातूनच एक कवी घडत असतो, जन्माला येत असतो असं म्हणता येईल. तर तुमच्या चारोळ्या खूप जास्त फेमस आहेत. म्हणजे बऱ्याचदा स्टेटसमधून किंवा काही सदरातून वगैरे त्या छापून आलेल्या मी अनेकदा तुमच्या पोस्टला पाहिल्या आहेत. तर त्या चारोळ्यांबद्दल काय सांगाल? कुठल्या प्रकारच्या कविता तुम्ही करतात? म्हणजे चारोळी असेल, मुक्तछंद असेल, की कुठल्या पद्धतीची कविता तुम्हाला जास्त स्फुरते? तसं बघायला गेलं तर मुक्तछंदामध्ये मी जास्त लिखाण करत असते. आणि मुक्तछंद म्हटलं म्हणजे त्याला चारोळीला कसं एक लिमिटेशन्स असतात आणि त्या चारोळी लिहित असताना आपल्याला यमक पण साधावं लागतं. तसं मुक्तछंदामध्ये जेव्हा तुम्ही लिहितात तेव्हा तुम्हाला म्हणजे मुक्त स्वातंत्र्य असतं तुम्हाला. तुम्ही त्याच्यात पण कसं असतं, व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये मांडला गेला पाहिजे. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कमी शब्दांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. तर चारोळी जरी म्हटली तरी ती चारोळी कमी शब्दांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे असं. आणि मुक्तछंदामध्ये माझं लिखाण चांगल्या पद्धतीने आहे, जास्त करून मी त्या पद्धतीने लिहित असते. अच्छा. आणि अलीकडेच तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आतापर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये लक्षात राहतील आणि अगदी पटकन सांगता येतील असे कुठले पुरस्कार तुम्हाला मिळाले ते आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तसे तर अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत. जसं की खानदेश महोत्सव दरवर्षी होत असतो आपला, नाशिकचा कार्यक्रम असेल, अनेक अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे असतील, म्हणजे सगळे जवळजवळ राज्यस्तरीय जे पुरस्कार आहेत, शासनाचे अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. तसं तर आपण आज मोजून ठेवलेले नाहीत किती पुरस्कार आहेत असं, पण खूप आनंद होतो की आपल्या कामाची जेव्हा पावती आपल्याला कोणीतरी देत असतं. तर त्या माध्यमातून आज या ठिकाणी रोहित तू मला बोलवलं आणि अनेक पुरस्कारांच्या संदर्भात अनेक माझा हा जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल तू माझ्याकडून जाणून घेतलं आणि लोकांसाठी आपण काहीतरी प्रेरणादायी आहोत या गोष्टीचा मला खूप आज आनंद होतो. खरोखरच पूनम बेडसे मॅडम आपल्यासाठी प्रेरणादायी नक्कीच आहेत. त्यातलं आणखी एक विशेषत्व म्हणजे त्या एक गुणी अभिनेत्री सुद्धा आहेत. अनेकदा माझ्या आईच्या रूपाने त्यांनी 2-3 फिल्म्स मधून आपण कामं केली आहेत, काही जाहिरातींमधून आम्ही दिसलोय सोबत. त्याचबरोबर आत्ताच कलियुगाची मुलगी या सिनेमाच्या दरम्यान सुद्धा शूटिंग संदर्भात आम्ही भेटलो होतो. तर तुमच्या अभिनय प्रवासाबद्दल आणि त्याचबरोबर एक ती म्हणून एक सिनेमा सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय, त्यात सुद्धा त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. तर तुमच्या या अभिनय प्रवासाबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की पहिली संधी कशी मिळाली आणि अभिनय एकंदरीत पथनाट्यातनं तुम्ही काम केलंय त्याबद्दल तर आपण ऐकलंच, पण कॅमेरा समोर एका सिनेमात काम करण्याचा अनुभव तुमचा कसा होता?
अभिनयाच्या याच्यामध्ये अनेक अहिराणी चित्रपट आहेत, मराठी चित्रपट आहेत, त्यासोबतच छोटे छोटे शॉर्ट फिल्म आहेत, त्याच्यामध्ये तर आपण सोबतच काम केलेलं आहे, तुला चांगलंच माहिती आहे. आणि त्यानंतर अनेक गाणे आहेत जे की अहिराणी आहेत, मराठी आहेत, खानदेशातले अनेक आपले जे कलाकार पुढे येत आहेत, गायक आहेत, त्याच्यामध्ये प्रशांत देसले असतील, जगदीश संधानशिव असतील. तर या सगळ्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्या गाण्यांमध्ये ते आपल्याला त्यांचं पात्र जे आहे त्याच्यासाठी आपल्याला सिलेक्ट करतात. माझा हा अभिनयाचा प्रवास आजतागायत सुरू आहे. नाही, नक्कीच. आणि तो अभिनयाचा प्रवास खरंच अभिनय संपन्न आहे, कारण सैनिकांवर आलेलं एक गाणं होतं, त्यातली तुमची इमोशनल भूमिका असेल, त्याचबरोबर आईचं कॅरेक्टर करण्याचं तुमचं एकंदरीतच प्रत्येक व्यक्ती तुमच्या मुलाच्या भूमिकेत काम करत असताना त्याची खरीच आई तो ऑन स्क्रीन पण बघत असतो. हा माझा वैयक्तिक अनुभव तुमच्यासोबत काम करण्याचा आहे. तर सैनिकांच्या जीवनावर आधारित एक तुमचं सॉन्ग मध्यंतरी आलं होतं, तर त्या संदर्भात आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. नक्कीच. ते जे गीत होतं देशावरचं होतं आणि त्याच्यामध्ये मला वाटतं वालखेडा गावामध्ये अनेक जण त्या आर्मीमध्ये आहेत आणि त्या गावावर ते म्हणजे तिथल्या एका जवानावर त्या तुझ्यासारखाच एक छोटा म्हणजे एक युवक होता आणि त्याने ते गीत त्या ठिकाणी तयार करण्याचं त्याच्या मनामध्ये आलं होतं. त्याला असं वाटलं की आपल्या देशासाठी एवढे लोक आज जात आहेत सेवा करण्यासाठी, तर आपण पण आपल्या गावाकडून काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून त्याच्या पद्धतीने त्याने ते तयार केलं होतं गाणं. आणि अतिशय सुंदर अशी भूमिका होती. माझा मुलगा त्या मिलिटरीमध्ये जातो आहे आणि तो जातो तेव्हा आनंदाने, पण जेव्हा परत येतो तेव्हा त्याचं ते आलेलं प्रेत होतं आणि त्या प्रेताशी मला तिथे त्या ठिकाणी मला सगळं म्हणजे हावभाव दाखवायचे होते. माझ्या मुलाचं प्रेत माझ्या समोर पडलेलं आहे आणि तो आकांड तांडव मला त्या ठिकाणी दाखवायचा होता. तर तेव्हा मला बरेच जण म्हटले की मॅडम तुम्हाला आम्ही ग्लिसरीन तुमच्या डोळ्यामध्ये टाकतो बुवा असं. तर मी तेव्हा त्यांना म्हणाली होती की सर ग्लिसरीन टाकायची गरज नाहीये, तुम्हाला जे हवं ते मी तुम्हाला या ठिकाणी देऊ शकते. आणि तेव्हा तो माझा जबरदस्त अभिनय झाला होता. आणि याच पद्धतीने लोक असं म्हणतात की आपण मरतो तेव्हा आपण तिरडीवर लोक आपल्याला घेऊन जातात, पण मला सांगायला अतिशय आनंद होतो की मी जिवंतपणे तिरडीवर फिरून आलेली आहे. तर आपल्या खानदेशातलं अतिशय सुपर असं गाणं आहे ओ माडी सॉन्ग, जे जीपी प्रोडक्शनचं आहे. गोकुळ पाटील सर जे आहेत तर त्यांचं अतिशय सुंदर असं गाणं आहे. त्यांच्या आईवर त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि ते त्या माध्यमातून त्यांनी पुढे आणलं. तर ते गाणं आपलं आदर्श शिंदे सरांनी गायलेलं आहे आणि त्या गाण्याचा अभिनय करण्याचं जे काम होतं ते माझ्याकडे आलेलं होतं आणि त्या माध्यमातून ती आई त्या ठिकाणी म्हणजे मरण पावलेली आहे आणि तिचा जो सगळा प्रवास होता तर तो तिरडीवरून चालू झालेला होता आणि त्या ठिकाणी मी ती तिरडीवर फिरली होती. तर तेव्हाचा तो अभिनय होता तो जबरदस्त होता माझ्यासाठी. आणि खरंच आजही लोक बघतात तेव्हा खूप रडतात त्या गाण्यासाठी आणि खूप छान माझ्याबद्दल त्यांनी लिहून पाठवलं होतं किंवा बोलून दाखवलं होतं. प्रतिक्रिया जेव्हा येतात तेव्हा या सगळ्यांचं जे माझं मत आहे ते सगळं आदर्श शिंदे सरांना जातं किंवा जीपी प्रोडक्शनला जातं. आणि त्याच पद्धतीने आज या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी बोलवलंस, म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं जे काही क्रेडिट आहे ते फक्त आमच्या SB अकॅडमी मीडियासाठी जात आहे. धन्यवाद. तुमच्या एकंदरीतच या निवेदनाच्या, अभिनयाच्या, लिखाणाच्या या सगळ्या प्रवासाला श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया या यूट्यूब चॅनलकडून मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला मुलाखत दिली, मुलाखतीसाठी वेळ दिला, त्याबद्दल खरंच श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतं. आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो एक छोटीशी भेटवस्तू. श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया या यूट्यूब चॅनलला या सन्मान नवदुर्गांच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही मुलाखतीसाठी वेळ दिला आणि एवढी सुंदर मुलाखत आम्हाला दिली, त्याबद्दल खरंच श्वेत भारती ॲक्टिंग मीडियातर्फे तुमचं मनपूर्वक आभार. आणि ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून भेटवस्तू तुम्ही स्वीकार करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटलं आज रोहितने मला आजच्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आमंत्रित केलं. खरं तर रोहित, तू एक डॉक्टर आहेस आणि डॉक्टरी करत असताना म्हणजे या क्षेत्राकडे तू वळलेला आहेस, हे तुझं आवडतं क्षेत्र आहे हे मला आधीपासून माहिती आहे. पण आजच्या या कार्यक्रमामध्ये रोहित भारतीने खूप छान म्हणजे नवदुर्गांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे
आणि या माध्यमातून एक एक नवदुर्गा आज तुझ्या माध्यमातून YouTube चॅनलवर पोहोचते आहे. सर्वांपर्यंत तिचा प्रवास जाणून घेण्यासाठी लोक सुद्धा उत्सुक आहेत. असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. खरं तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि या कार्यक्रमाची सांगता करताना आपल्या सर्व महिलांसाठी मी या ठिकाणी 2 ओळी बोलू इच्छिते, जे गाणं ऐकून मी खूप प्रेरित होते आणि म्हणूनच मला आपल्या खास महिलांसाठी या 2 ओळी या ठिकाणी म्हणायच्या आहेत. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू. थँक्यू सो मच श्वेत भारतीचे आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद रोहित.